2च दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आणि यामध्ये सीआरपीएफचे 25 जवान मारले गेले, शहीद झाले। जेव्हा आपण नक्षली चळवळींचा विचार करतो तेव्हा काही खूप महत्त्वाचे प्रश्न आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात। नक्षली नेमकं असं कशामुळे वागतात, त्यांच्या मनात कुणाचा राग आहे आणि आदिवासी जे पोलिसांना नक्षली संदर्भातली माहिती देतात किंवा इन्फॉर्मेशन देतात त्यांना मारण्यापर्यंतची हिंमत नक्षलींची नेमकी कशी जाते, या सगळ्या संदर्भात आम्ही बातचीत केलेली आहे। ज्यांनी समर्पण केलंय, ज्या नक्षलींशी समर्पण केलंय त्यांच्याशी आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। माओवाद्यांचं संघटन पाहणारा भोगा आज आपल्या बरोबर आहे। काय म्हणाल, आपण नक्सल चळवळीच्या आत सुद्धा राहून चुकला आहात, आज बाहेर राहत आहात। कुठलं आयुष्य, ह्या लोकशाहीमध्ये आपण राहत आहात, कुठलं आयुष्य तुम्हाला जास्त आवडतं, कुठं जास्त सुखसोयी आहे? मला आता फिलहालमध्ये सरेंडर, पहिलं तर दलममध्ये होतं पण आता मी सरेंडर झाल्यावर मला याचा लाईफ बहुत आवडला आहे। त्याच्यात नक्षली म्हणजे निवड क्रांतिकारी याच्यात काही मला समजला नाही। त्याच्यात आता सरेंडर झाल्यावर काही समजलं आहे मला का क्रांती कोणासाठी करावं आणि कसे करावं हे मला पहिलं तर कळत नव्हतं। आता क्रांती गरीब लोकांवर करणे म्हणून आम्हाला शिकवत होते नक्षलाने। त्याच्यात उद्देशाने क्रांतीच्या नावावर एक सांगायचं आणि एक करायचं, याच्यात आम्हाला आवडला नाही। नक्सली विचारधारेमध्ये खरं तर असं म्हणतात की जो गरीब आहे तो मारला गेला नाही पाहिजे, कारण गरिबांची क्रांती जसं तुम्ही म्हटलं तसं त्यांची विचारधारा आहे। आणि मात्र आपण बघतो की जे जवान सुद्धा आपले मारले जातात ते कुठल्या तरी शेतकऱ्याचा मुलगा असतात, ते गरीब असतात। त्याचबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की खबरी म्हणून ज्यांना नक्सलवादी येऊन मारतात तो सुद्धा कुठला तरी गावचा अत्यंत गरीब असाच माणूस असतो। तर नक्सली चळवळीमध्ये जेव्हा ह्या गोष्टी शिकवल्या जातात आणि समोर एक पाहतात तेव्हा याच्यावर प्रश्न उठत नाही का? प्रश्न उठते। त्यांना तर तसे हातपाय बांधणे ना बोटाला कापणे हे ते त्यांच्या नियममध्येही नाही आहे। जे दुश्मन असेल त्याला शूट करणे, वेपनना शूट करणे हेच नियममध्ये लिहून आहे। पण ते त्या नियमाचं पालन न करता दुसरे या अवजारांना मारणे तेही गुन्हा आहे त्यांच्यावर, असे त्याचा चर्चा होते मीटिंगला। पण ते काय वरचे केडर असल्यामुळे आपल्याकडे राऊंड कम असल्यामुळे त्याच्यात काय आपल्याकडे जो चाकू आहे, विड आहे, जो आहे त्याच्यात त्याला मारणे हे त्यांचा कमांडरचा व्यक्तिगत विचार आहे। विचारधारेहून दूर गेल्यामुळे कधी सजा होते का एखाद्या कमांडरला? जर त्यांचा कमी जास्त झाला, नंतर त्याचा राजनीतिक त्याच्या विचारमध्ये जर कमजोर पडला तर वरच्या डीव्हीसी मेंबर का एजेडसी मेंबर का सीसी मेंबरकडे जर त्यांच्या चुका दिसले त्याला पण पनिशमेंट असतात। आपण पाहतो की गावागावामध्ये जे पोलीस इन्फॉर्मर किंवा खबरी म्हणून मारल्या जाणारी जी लोक आहेत ती नक्सलवाद्यांना माहिती नसतं। कुठला तरी गाववाला सांगतो की ह्याचा पोलिसांशी संबंध आहे, नक्सलवादी येतात, मारतात, चालले जातात। तर नक्सलवादी चूक आहेत असं कधी सिद्ध होतं का? त्याच्यात सगळं नक्षलवाद म्हणजे तर गावचे जो सपोर्टिंग राहते, त्यांचं कमिटी राहते जो आहे ते चाबाशकीमधूनही गाववाले काही त्यांचे गलत रिपोर्ट देतात। त्याला जर छोटे कारणानं तर त्याला मारत नाही, जसं चोरी केले याचं अलग अलग जो आहे त्याच्यात मारत नाही। जसं पोलीस खबरी आहे, पोलिसासोबत फिरत आहे, पोलिसासोबत वागणूक चांगला आहे, त्यांचं तर कॉन्टॅक्ट आहे, हा पोलीस मुखबिर आहे, त्यांना मला तर ते आचार विचार करत नाही, डायरेक्ट त्याला शूट करून देतात। नक्सलवादी त्यांनी मारलेले लोक हे आपण चूक केली असं कधी त्यांना वाटतं का? त्यांना पण तसं वाटला तर नसल, मला अंदाज आहे। पण ते विचार केवळ 3-3 महिन्यांना विचार करतात, जो गलत आहे त्याला गलत ठरवतात। जो गाववाल्याला आहे ते असे बरेचसे झाले आहेत आणि बरेचसे कमांडर आहेत, जसे आपल्याकडे भरपूर आहेत, आता नाव तर सांगत नाही पण असे बरेचसे लोक आहेत। तसा आहे भीषण वास्तव नक्षल्यांच्या आयुष्याचं, जीवनाचं, त्यांच्या जगाचं।